वेलकम बॅक टू द माय अनदर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या काकांना गाडी घ्यायला जाणार होतो. तर आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघत राहा. ह्यातल्या गाडीच बिघडून गेली आपली. तर असं मधूनच नका बघू पब्लिक, पहिल्यापासून बघा. मी सांगतो ही गाडी बिघडली कसं काय. तर आपण आपला भाऊ निघलो होतो डायरेक्ट काकांना नवीन गाडी घेण्यासाठी. ते पुढं आपले 2 भाऊ आणि मागं आपण दोघं होतो. कॉलेज बघून आपण गाडी घेतली सणांना पिरिरी रे, आणि इतक्या वेगाने गाडी नेऊन पोचलो डायरेक्ट आपल्या गोदावरी मातेच्या कुशीत. गोदावरी मातेचे दर्शन घेऊन आपण निघलो कोकमठाण चौफुलीकडे. कोकमठाण चौफुलीला बोलून बाय आपण निघतो डायरेक्ट कोपरगाव हायवेकडे. हायवेकडे जात असताना मध्ये आपल्याला एक छोटंसं देवी माताचं मंदिर लागतं. त्या मंदिराचे दर्शन करून आपण लागलो डायरेक्ट हायवेला बघत होतं काय तिथं होती डायरेक्ट पवनचक्कीचा पंखा. तो पंखा बघून आपण खूप झालो भावांना आश्चर्यचकित. पंख्याला बघून आलो आपण डायरेक्ट साईबाबांच्या मंदिराकडे. साईबाबांचे दर्शन करून आपण गेलो आपल्या मोटरसायकलच्या शोरूममध्ये येऊन आपण थोडा गाड्यांचा व्ह्यू घेतो आणि डायरेक्ट जातो आपली गाडी तयार झाली का बघायसाठी अंडरग्राऊंडमध्ये. गाडी तर पूर्णपणे तयार झाली होती. मग काकांनी त्यांची चर्चा चालू होती का हिला डिक्की कोणती टाकायची. तर मग काकांनी त्यांची चर्चा चालू होती असताना आपण वरती येऊन बघतो तर चालू होतं आपलं बिल करायचं काम. आपल्या मोठ्या भावाने बिल वगैरे देऊन केलं कन्फर्मेशन गाडीचं. तर मग आपण निघलो डायरेक्ट खाली गाडी घेऊन. मला हे समजा ना पब्लिक एवढी मोठी चावी लावायची कुठं होती मला तर समजा ना. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काढून या 2 जिगरी मित्रांचे फोटो आपण चाललो डायरेक्ट साईबाबाकडे जाऊन पंडितजींनी आपल्या गाडीचं थोडं पूजा वगैरे केली. मग आपण थोडा 360 व्ह्यू घ्यावा म्हणलं गाडीचा. 360 व्ह्यू घेऊन आपण एका ठिकाणी थांबलो. तर आले होते डायरेक्ट चारुदत्त साहेबांना भेटून आपण गाडी चालू केली. पण गाडी काय चालू होत नव्हती. मग आपण वापस ती गाडी घेऊन शोरूमला गेलो. गाडीची बॅटरी उतरलेली होती म्हणून मग शोरूमवाल्यांनी आपल्याला दुसरी बॅटरी बसवून दिली.